निसर्गाचा आला गाडा शेतकऱ्याचे मुडके मोडा. शाबास निसर्गा, चांगले मुडके मोडायला तू. आता मला सगळे शेजारी हसायचे, लय हसायचे. ते बोट कसे सडले, कसं पाणी लागलं, कसं पाणी लागलं. या फोकणीच्या याला 4 क्विंटल बॅगला पिकायला 20,000 रुपये खर्च व्हायला, 4,000 5,000 भाव असं लयत लय. यायला खूप माज आला. असं 2 महिने बरंच मी तर गेलोच, हरपलो. माझ्याबरोबर सगळे शेजारी हरपले पाहिजे. हाय काही करू नको, आता 2 महिने उघडूच नको. जाऊ दे, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. कसंही खाता येईल, कसंही राहता येईल, पण उघडायचं नाव घेऊ नको. निसर्गाचा आला गाडा शेतकऱ्याचे मुंडके मोडा, हे वचन तू पाळत आता, सोडूच नको. हा, कृषी अधिकारी साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, जे कोणते तलाठी असतात, काय असते, तुम्हाला हात जोडून विनंती राव. खरंच तुमच्या मी पाया पडतो, पण एकदा पंचनामा करून घ्या राव. चांदेगाव तालुका जिल्हा बीड हे गाव आहे आमचं छोटस. त्याच्यामध्ये हे बघा, रात्री जे पाऊस झालता का, त्याचं पाणी अख्खी सोयाबीन वाहू गेली. तुम्ही बघा, हे काय येणार आहे ह्याला सांगा तुम्ही. किती काढून तरी उपयोग आहे का काय? सकाळपासून गोळा करतो, अख्खं पिंकलर वाहून गेले, सगळं वाहून गेले, काहीच नाही. मला हात जोडून विनंती की बाबा पंचनामा तरी करा. तेवढंच काय, फुल नाही फुलाची पाकळी तरी आमच्यात येईल. आता पीक तर गेलंय, पण काहीतरी येईल ना थोडस रे. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती, तलाठी साहेब, ग्रामसेवक, जिल्हा अधिकारी.